नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची फेवरेट अशी पुरणपोळी आणि पुरणपोळीच्या जेवणातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कटाची आमटी. हीच कटाची आमटी आज आपण अत्यंत साध्या, सोप्या, सरळ पद्धतीने करणार आहोत. अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी ही टेस्टी बनते. वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा ह्याचे वेगवेगळे नावे आहेत. तर तुमच्या इकडे या आमटीला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही कटाची आमटी सर्वांच्या आवडती अशी झणझणीत आणि चमचमीत बनते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी आपल्याला कटाचे पाणी लागणार आहे. म्हणजे आपण पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवतो त्याचे जे उरलेले पाणी असते त्यापासून ही आमटी तयार करतात. तर हे 2 वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे. आता इथे मी कांदा घेतलेला आहे. 2 मोठे कांदे पातळ चिरून घेतलेले आहे. इथे 1 वाटी सुकं खोबरं, 2 चमचे धने, 2 लाल सुक्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, 2 इंच आलं आणि 1 चमचा आपल्याला खसखस येथे लागणार आहे. आता यामध्ये 1 चमचा मी सुकं खोबरं, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि आलं साईडला काढून ठेवलेला आहे. याचा उपयोग आपण पुढे बघूया. आता सर्वात प्रथम आपण जो मसाला घेतलेला आहे, मसाल्याचे पदार्थ ते छान असे खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका कढईमध्ये हा जो कांदा पातळ कट करून घेतलेला आहे ना, तो थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आता हा सुरुवातीला मिनिटभरासाठी असाच आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोडासा असा हा सॉफ्ट झाला की नंतर आपण यामध्ये तेल टाकून याला भाजून घेणार आहोत. आता 2 मिनिटं झालेले आहे. आता यामध्ये थोडंसं मी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं कंटिन्यू आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा काळा होईपर्यंत जरी भाजला तरी ह्याची टेस्ट अतिशय छान अशी लागते. आता हळूहळू कांद्याने कलर बदलायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता इथे कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे. बघा छान असा आपला कांदा भाजला गेलेला आहे. आता थोडा थोडा करून हा कांदा आपण काढून घेऊया आणि पुढचे पदार्थ भाजून घेऊया. आता त्याच कढईमध्ये ना सुकं खोबरं सुद्धा टाकून आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आज आपण 8 ते 10 व्यक्तींसाठी ही आमटी बनवत आहोत. त्यामुळे येथे मसाल्याचे पदार्थाचे प्रमाण थोडेसे जास्त आपण घेतलेले आहे. आपण जर कमी व्यक्तींसाठी बनवत असाल तर ह्याच्या अर्धे प्रमाण घेतले तरी सुद्धा चालू शकेल. आता आपलं खोबरं सुद्धा छान असं ब्राऊन झालेलं आहे. यामध्ये आपण खसखस टाकून घेऊया. लाल सुक्या मिरच्या, धने, आलं आणि लसूण सुद्धा यामध्येच टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजण्यासाठी आपण येथे तेल नाही टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. हे असंच आपल्याला सुकंच भाजून घ्यायचं आहे. लसूण आणि आलं हे भाजून घेतल्यामुळे याची टेस्ट अतिशय छान टेस्टी खमंग अशी लागते. आता ह्याची सुगंध सुटायला सुरुवात झालेला आहे आणि आपला हा मसाला सुद्धा भाजून झालाय. आता यामध्येच आपण जी कोथिंबीर घेतली होती मूठभर ती सुद्धा टाकून छान अशी भाजून घेऊया. आता कोथिंबीर फारही वेळ आपल्याला भाजायची गरज नाहीये. इथे थोडीशी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे कढईला आणि लगेचच ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे मसाले आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यापूर्वी मी येथे 1 चमचा सुकं खोबरं, आलं आणि लसूण जे काढलेलं होतं ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जरी थोडंसं ठेचून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. याच्यामुळे ना याची फोडणी दिल्यामुळे आमटी अतिशय टेस्टी अशी बनते. आता चमच्याच्या साहाय्याने हे थोडं थोडं करून काढून घेऊया आपण. आता हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मसाले आपले थंड झालेले आहे ना ते थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे. आता सर्व मसाले यामध्येच आपण टाकून घेऊया. यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद सुद्धा टाकूया.
ही कटाची आमटी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी अशी लागते. तर 1 चमचा मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि बारीक फाईन ह्याची पेस्ट तयार झालेली आपल्याला दिसत असेल. यामध्ये आपण 2 ते 3 चमचे शिजवलेली हरभरा डाळ जरी बारीक केली ना तरी सुद्धा याची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागते. आता मसाला आपला झालेला आहे. एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे गरम करून त्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर सुद्धा फोडणीसाठी टाकलेला आहे. पावडर मसाले टाकून घेतलेले आहे मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला यामध्ये टाकून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला जळणार नाही यामध्ये याचं ध्यान ठेवायचं आहे. कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता मसाल्याला छान असं सुगंध सुटायला सुरुवात झाली की आपण जी पेस्ट करून घेतलेली होती कांदा आणि खोबरं ती थोडी थोडी करून यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहे आणि ह्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. बघा तेल सुटायला सुरुवात झाली की थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर मी येथे टाकून घेतलेली आहे. आता पुन्हा आपण 1 मिनिट भरासाठी याला मस्त असं फ्राय करून घेऊया. आता यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे ना आमटीला छान अशी तर्री येते. बघा आणि आमटी धरताना थोडीशी पातळ अशीच करायची आहे म्हणजे याला तर्री छान येते. आता याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल. आता उकळी यायला सुरुवात झाली की आपण जे कटाचं पाणी सुरुवातीला ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि याला 2 ते 3 उकळ्या काढायच्या आहे आणि तयार आहे आपली चमचमीत झणझणीत कटाची आमटी. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.